जय महाराष्ट्र मंडळी. बिहारच्या राजकारणात सध्या एक नाव सर्वाधिक चर्चेत आहे, भरत तिवारी. भोजपूर जिल्ह्यातील 28 वर्षीय युवकाचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण राज्यात राजकीय वादळ उठला आहे. पोलीस या घटनेला चकमक म्हणजेच एन्काउंटर सांगत आहेत, तर कुटुंबीय आणि अनेक राजकीय पक्ष हा बनावट एन्काउंटर असल्याचा आरोप करत आहेत. प्रकरण इतकं गाजलं की सरकारला न्यायालयीन चौकशीचे आदेश द्यावे लागले. 3 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आणि आता सत्ताधारी तसेच विरोधकही या प्रकरणावर प्रश्न उपस्थित करत आहेत. पण प्रश्न असा आहे की भरत तिवारी नेमका कोण होता, त्याचा आणि पोलिसांचा वाद कसा सुरू झाला, व्हायरल व्हिडिओमध्ये असं काय दिसलं ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळालं, आणि या घटनेमुळे बिहारच्या राजकारणात एवढी खळबळ का उडाली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भरत तिवारी एन्काउंटर प्रकरणाची संपूर्ण इनसाइड स्टोरी. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्तामंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मंडळी, मग सविस्तर पाहूया नेमकं काय घडलं होतं. मुद्दा नंबर 1, कोण होता भरत तिवारी? भरत तिवारी हा बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील बिलोटी गावचा 28 वर्षीय युवक होता. तो एका सामान्य कुटुंबातून आला होता. त्याचे वडील बिहार पोलीस दलात चालक पदावर कार्यरत होते आणि निवृत्तीनंतर गावात राहत होते. पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर भरतने काही काळ स्पर्धा परीक्षाची तयारी केली. त्यानंतर तो सामाजिक प्रश्नावर सक्रिय झाला. गावकऱ्यांच्या मते तो भ्रष्टाचार, अशिक्षण आणि स्थानिक समस्यावर आवाज उठवत असे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो अनेक प्रश्न मांडत होता. मुद्दा नंबर 2, वादाची सुरुवात कशी झाली? 15 जून 2026 रोजी भरत तिवारीने फेसबुकवर काही पोस्ट केल्या. या पोस्टमध्ये त्याने कथितपणे क्रांतिकारी आंदोलन सुरू करण्याची भाषा केली आणि एक उपविभागीय अधिकाऱ्याला म्हणजेच SDMला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. यानंतर पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी गेले, मात्र तो सापडला नाही. दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर भरतचे शस्त्र हातात घेतलेले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्याच्याकडे बेकायदेशीर शस्त्र होतं. याच काळात भरतने फेसबुक लाईव्ह करून प्रशासन आपला बनावट एन्काउंटर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला. मुद्दा क्रमांक 3, 17 जून रोजी नेमकं काय घडलं? 17 जूनच्या पहाटे पोलीस कारवाईसाठी भरतच्या गावात पोहोचले. पोलिसांचा दावा आहे की भरतने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईत भरतला गोळ्या लागल्या. गंभीर जखमी झालेल्या भरतला प्रथम आरा आणि नंतर पटना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याच घटनेनंतर संपूर्ण प्रकरण वादाच्या भोवऱ्यात अडकलं. मुद्दा क्रमांक 4, व्हायरल व्हिडिओमुळे वाढला वाद. घटनेनंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये भरत तिवारीच्या हातात शस्त्र दिसतं, मात्र व्हिडिओच्या शेवटी तो पोलिसांच्या दिशेने ते शस्त्र फेकताना दिसतो. याच व्हिडिओमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. कुटुंबीय आणि काही राजकीय नेत्यांचा दावा आहे की भरतने शस्त्र खाली ठेवल्यानंतर त्याच्यावर गोळीबार का करण्यात आला, तर दुसरीकडे पोलिसांचं म्हणणं आहे की संपूर्ण घटनेची चौकशी सुरू असून परिस्थितीनुसार कारवाई करण्यात आली. मुद्दा क्रमांक 5, राजकारणात एवढी खळबळ का उडाली? भरत तिवारीच्या मृत्यूनंतर बिहारमधील राजकारण तापलं. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी हा एन्काउंटर बनावट असल्याचा आरोप केला आणि सरकारवर निशाणा साधला. अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी भरतच्या कुटुंबियाची भेट घेतली आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनीही या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. वाढत्या दबावानंतर राज्य सरकारने निवृत्त उच्च न्यायालयीन न्यायाधीशांच्या देखरेखीखाली न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले. मुद्दा क्रमांक 6, पोलिसांवर कारवाई आणि पुढे काय? या प्रकरणात शहापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि आणखी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहे. पोलिसांनी भरत तिवारी, त्याचे वडील आणि भाऊ यांच्या विरोधातही गुन्हे दाखल केलेले आहेत. दुसरीकडे कुटुंब न्याय मिळावा यासाठी सातत्याने मागणी करत आहे आणि आता संपूर्ण राज्याचं लक्ष न्यायालयीन चौकशीकडे लागलेलं आहे. कारण ही चौकशीच ठरवणार आहे की हा खरोखर पोलिसांचा एन्काउंटर होता की कुटुंबीय आणि विरोधकांनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे पाहिलं तर 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. गोष्ट पहिली, भरत तिवारीचा मृत्यू आता केवळ पोलीस कारवाईचा विषय राहिलेला नाही, तर तो बिहारमधील मोठा राजकीय मुद्दा बनलेला आहे. गोष्ट दुसरी, व्हायरल व्हिडिओमुळे पोलिसांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, ज्यांचं उत्तर
चौकशीनंतरच समोर येईल. आणि गोष्ट तिसरी, सत्ताधारी, विरोधक आणि सामाजिक संघटनांच्या दबावामुळे या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर संपूर्ण बिहारचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मंडळी, आता तुम्ही सांगा, भरत तिवारी प्रकरण हे फक्त कायदा आणि सुव्यवस्थेचं प्रकरण आहे का, की यामागे आणखी काही गंभीर प्रश्न दडलेले आहेत आणि न्यायालयीन चौकशीतून या प्रकरणाचं खरं सत्य समोर येईल असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सत्तामंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.